इथे आपण घेतली आहेत घरीच लागलेली, आमच्या झाडाला लागलेली ही कच्ची केळी आहेत. हे कच्च्या केळीचे आज आपण इथे काप करणार आहोत. पोटॅशियम युक्त असे रिच हे काप असणार आहेत. सोबतच यामुळे आपली भूकसुद्धा इथे भागवल्या जाणार आहे. ज्याला आपण शॉर्ट स्नॅकिंग म्हणतो. 3 किंवा 4 वाजता आपल्याला जर काही खायची इच्छा होत असेल तर आपण हे केळीचे काप नक्कीच करून बघा. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आधी हे केळीचे साल आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याचे काप तयार करणार आहोत. तर आपण जाऊयात पुढच्या कृतीकडे. केळी आपले इथे सोलून झालेले आहेत. आता आपण याचे काप तयार करूयात आणि त्यानंतर यांना आपण मॅरिनेट करणार आहोत. यामध्ये आपण आता लिंबाचा रस पिळून घेणार आहोत आणि त्यानंतर मसाले यामध्ये ॲड करणार आहोत. लिंबाचा रस आपण ॲड करून घेतलेला आहे. सोबतच त्यामध्ये मीठ पण ॲड करणार आहोत आणि जे मसाले आहेत आवश्यक ते सर्व इथे टाकणार आहोत. यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तुम्हाला तुमच्या चवीनुसार इथे तिखट टाकायचं आहे, कमी जास्त. सोबतच धने पावडर इथे टाकतोय आणि चाट मसालासुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून याची चव ही चटपटीत व्हावी. एक चमचा चाट मसाला. आता हे सर्व मसाले छान कालवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं आहे, मॅरिनेट करायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले याला व्यवस्थितरित्या मिसळल्या जातील. आणि त्यानंतर आपण पुढची कृती पाहूया. इथे बघू शकतो आपण सर्व काप यांना सर्व मसाले योग्य रीतीने इथे लावून घेतलेले आहेत. त्यांना 10 ते 15 मिनटं असंच मुरू द्यायचं आहे, त्यालाच आपण मॅरिनेट म्हणतो. आणि त्यानंतर हे आपण शालो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी आपण तयारी करूयात. घोळण तयार करण्यासाठी आपण एका परातीत रवा काढून घेतो आहे. जाड किंवा बारीक असा कुठल्याही प्रकारचा रवा तुम्ही इथे वापरू शकता. आणि या रव्यामध्ये आपण थोडंसं तिखट, मीठ आणि हळद घालून घेणार आहोत, जेणेकरून वरूनसुद्धा खूप छान टेस्ट आपण या घोळणात बुडवल्यानंतर ह्या कापाला येणार आहे. मीठ आणि हळद यामध्ये मिक्स केलेले ॲड केलेले आहे. आता याला आपण हाताने कालवून घेऊया आणि 10 ते 15 मिनटं आपले झालेले आहेत. तर त्यासाठी आपण आता हे घोळण रेडी केलेलं आहे. एक नॉनस्टिक तवा मी गॅसवर इथे ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण हे शालो फ्राय करणार आहोत. आधी तव्याला तापवू द्या आणि त्यानंतर यामध्ये तेल टाकून मध्यम आचेवर हे सर्व काप इथे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता, पण त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये जास्त उष्मांक जातात, पदार्थ हा जास्त कॅलरीयुक्त बनतो. जर आपल्याला कमी कॅलरीज युक्त अन्न खायचे असल्यास हा अतिशय उत्तम असा पदार्थ आहे की जो तुम्ही शालो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता. तर आपले हे काप मॅरिनेट झालेले आहेत, छान एक मसाला त्यांना लागलेला आहे. आणि आता आपण हे ह्या गरम तव्यावर झाल्यानंतर याला मीडियम आचेवर करून यामध्ये तेल सोडू आणि मग हे काप इथे रव्यात घोळवून इथे शिजायला ठेवणार आहोत. तेल टाकून संपूर्ण तव्यावर तेल इथे पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मॅरिनेट केलेले काप आपण इथे रव्यामध्ये घोळवणार आहोत आणि एक काप आपण इथे तव्यावर ठेवायचा आहे. रवा चांगला झटकून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती मध्यम करून घ्या. सुरुवातीला तुम्ही लो केली तरी चालेल, त्यानंतर तुम्ही तिला वाढवू शकता. अशा तऱ्हेने एक काप तुम्ही रव्यात घोळून इथे भाजायला ठेवू. बघा, अशा तऱ्हेने संपूर्ण तव्यावर मी ते काप ठेवलेले आहेत. आता गॅसची फ्लेम ही मीडियम लो करून घ्यायची आहे आणि एका बाजूने काप आधी शिजू द्यायचे, त्यानंतर दुसऱ्या बाजूने काप हे उलटवायचे आहेत.
आता आपण याला दुसऱ्या बाजूने उलटवून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने यांना छान करपूस भाजू द्यायचे. मी तुला चारा दाखवते. पूर्ण आपण दुसऱ्या बाजूने उलटवून घेतले आणि त्यानंतर यांना व्यवस्थित शिजू देऊया. आणि शिजले की नाही हे बघण्यासाठी आपण एक टेस्ट करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण इथे बघणार आहोत हे काप शिजलेत का. तर यामध्ये तुम्ही बघू शकता की चाकू टाकल्यानंतर सहजरित्या आतमध्ये जातोय आणि हे कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. तर आता ही बॅच आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपण दुसरी बॅच इथे घेणार आहोत. आता आपण इथे दुसरी बॅचसुद्धा शॅलो फ्राय करून घेण्यासाठी ठेवलेली आहे. तव्यामध्ये थोडंसंच तेल आपण इथे ॲड केलेलं आहे आणि आता ही दुसरी बॅच पण इथे आपण काढून घेणार आहोत. बघू शकता आपण इथे किती सुंदर काप इथे तयार झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही सॉस, केचप, चटणी कशाही सोबत त्याला खाऊ शकता किंवा नुसतेच असेही खाल्ले तरी हे अतिशय पौष्टिक असे कमी कॅलरीजयुक्त आहार तुम्ही इथे सेवन करू शकता. वेट लॉस करणार असेल किंवा वेट गेन करणार असेल तरी त्यांनासुद्धा अतिशय उपयुक्त असे आहे. आणि सोडियमचं प्रमाण पोटॅशियमचं प्रमाण योग्य असल्यामुळे हे तुम्ही नक्की ट्राय करा, खा आणि दुसऱ्यांनाही खाऊ घाला. येस, आणि माझं चॅनल आनंदाई वेलनेस अँड फिटनेसला सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत जॉईन करा. थँक्यू.